आज आपण ह्या छानशा लहान मुलीच्या ड्रेसची कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये पाहतोय, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथं आपण टॉप पार्टसाठी अस्तर वापरतोय, तर मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतले। छाती 14 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 3.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर टॉपची उंची इथं आपण 6 इंच घेतोय। माझ्या मापात छाती आणि कंबर सेम आहे। शोल्डर घेऊयात इथं 3 इंच। त्यानंतर मुंडा खोली घ्यायची आहे 3 इंच। आता पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घेऊयात। ही मापं मी बाळाच्या अंगावरून घेतली आहेत। तुमची जी काही असतील त्यानुसार इथं मापं टाकून घ्या। आता आपण मुंड्याचा शेप देऊन घेतोय। आपल्याला अंदाजे असा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण हा आपला बेबी फ्रॉक आहे। इथे आपल्या कमरेचं माप सुद्धा सेमच आहे। आता गळा रुंदी घेऊयात 1.25 इंच। त्यानंतर गळ्याची खोली घेतोय आपण 2.5 इंच। खालच्या साईडला गळा रुंदी घेऊयात 1.5 इंच। आता इथं हा बॉक्स तयार करून घेऊयात। यामध्ये आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। आता शोल्डर पट्टीचा सेंटर काढून घेऊया। अशा पद्धतीने सेंटरपासून दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि तिथूनच आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचा आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। पहा, इथं आपल्या टॉप पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण कटिंग करून घेतोय। तुम्हाला शोल्डर पट्टी आहे एवढी हवी असेल तर कट नाही केलं तरी सुद्धा चालेल। आता हे दोन्ही पीस मी आहे असे मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतले। टॉपच्या घेरसाठी इथं आपल्याला मेन फॅब्रिक लागणार आहे, तर हे 3 फोल्डमध्ये घेतलंय। ह्याची रुंदी आहे 9 इंच, त्यानुसार हे 27 इंच आहे। असेच आपल्याला 2 पीस लागणार आहेत। पहा, हे बाजूला ठेवून आपण टॉप पार्टची शिलाई करून घेऊयात। तर मी अस्तरचा एक पीस अशा पद्धतीने बाजूला ठेवून घेते। त्यावर आपल्याला मेन फॅब्रिकचे पीस अशा पद्धतीने ठेवून आपल्याला दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहे। अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला ठेवून इथं मी टाचणी लावून घेतलेली आहे। आता आपण मुंढ्यापासून इथं 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घेतोय। पहा, आपण ड्रेसचे टॉप पार्ट हे पलटवणार आहोत, त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचेल आणि आपल्या ड्रेसला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते। त्याचसोबत आपल्या मुंढाला आणि गळ्याला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची सुद्धा गरज लागत नाही। इथे तुमचा गोलवा शेप आहे, तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर वरती करून कापडाची दिशा बदलून घ्या, म्हणजे आपल्या टॉपला फिनिशिंग ही छान येते। शिलाई करत असताना आपल्या टॉपला कुठे चुणे येणार नाही याची काळजी घ्या। पहा, इथं अगदी व्यवस्थित आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। पहा, आता जिथं आपला गोलवा शेप आहे तिथं आपण संपूर्ण टॉपला अशा पद्धतीने नॉच देऊन घेतले। आता हा टॉप आपण पलटवून घेतोय। ही सोप्या पद्धतीने इथं आपण टॉप पलटवून घेतला। आता त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्यामुळे आपल्या टॉपला फिनिशिंग छान येते। तुमचा बराचसा वेळ व्हिडिओ पाहण्यात जाऊ नये म्हणून इथं मी तुम्हाला एका पार्टची शिलाई सांगते। सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपली दाबटीप देऊन झाली। आता अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेऊया। अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने कटिंग करून घ्या। इथं आपले दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर टॉपच्या घेरसाठीचं जे आपण कापड घेतलं होतं ते मी मध्यातून जॉईन करून घेतलं। आता खालच्या साईडने ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। ह्याची रुंदी आहे 27 इंच आणि उंची आहे 4 इंच। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्ती करू शकता। प्लेट्स टाकण्यापूर्वीच आपल्याला हे कापड डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण नंतर आपली शिलाई ही क्रॉस जाते। आपल्या चॅनलवर बेबी ड्रेसचे छान छान व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा। आपण संपूर्ण पट्टीला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई देऊन घेतली आहे। टॉपच्या वरच्या साईडवर ही पट्टी बाहेरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे। पहा, इथे आपल्या दोन्ही पार्टच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत। आता आपण 1.5 इंच जे शिलाई मार्जिन घेतलं होतं ते सोडून इथं आपल्याला साधारण 1 इंच इतपत मार्जिन सोडून अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। इथे तुमचं जितकं कापड असेल त्यानुसार तुम्ही प्लेटची साईज वाढवू शकता। टॉपवर प्लेट्स टाकते वेळेस त्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाच्या तयार होतील ह्याची काळजी घ्या।
दुसऱ्या बाजूचा पार्टसुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. इथे आपलं 27 इंच कापड होतं, त्यामधलं 5 ते 6 इंच इतपत कापड उरलेलं आहे. तर इथं पहा, अगदी परफेक्ट अशा आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. दोन्ही पार्ट इथं मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण टॉपसाठी नॉट तयार करतोय. तर 10 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीचं इथं मी कापड घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून पुन्हा आपण दोन्ही साईडने अर्धा इंच फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ही नॉट बनवायची अगदी सोपी पद्धत आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. दुसरी नॉटसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतली. इथं आपल्या दोन्ही नॉट तयार करून घेतल्या आहेत. आता आपण शोल्डर जोडून घेतोय. तर दोन्ही टॉपच्या बाहेरील बाजू मी एकमेकावर ठेवून एकदा बितपत शिलाई घेऊन आपण शोल्डर जोडून घेतोय. शोल्डर पलटवल्यामुळे इथं आपले धागे बाहेर निघत नाही. इथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच आपले शोल्डर उसवणार नाहीत. तर दुसरा शोल्डरसुद्धा मी सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेते. पहा, डबल शिलाई करायला विसरायचं नाही. इथं आपण परफेक्ट असे शोल्डर जोडून घेतले आहेत. पहा, आता आपण मार्जिन शिलाई करून घेऊयात. तर दोन्ही टॉपच्या बाहेरील बाजू मी एकमेकावर ठेवून इथं एकदा बितपत शिलाई घेऊन जिथं आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत तिथं आपल्याला ही नॉट ठेवून तिथं डबल शिलाई करून घ्यायची आहे. पहा, पुन्हा आपण खालच्या साईडला एकदा बितपत शिलाई घेऊन सरळ शिलाई करून घेतोय. शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथं आपण दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून एकदा बितपत शिलाई घेऊन जिथं आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत तिथं आपल्याला अशा पद्धतीने आतल्या साईडने नॉट ठेवून तिथं डबल शिलाई करून घ्यायची आहे. पुन्हा खालच्या साईडला आपल्याला सरळ शिलाई करून शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता हा टॉप फिट करत असताना तुम्हाला कमरेपर्यंत फिटिंग करून घ्यायचं आहे, कारण कमरेच्या इथं आपली नॉट आहे. त्यामुळे आपल्या टॉपचा घेर हा छान दिसतो. आता आपण पॅन्ट कटिंग करतोय. तर इथं 4 फोल्डमध्ये आपण मेन फॅब्रिक घेतलं आहे. समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे. तर ह्याची उंची घेतोय आपण 12 इंच. आपल्या पॅन्टची उंची आहे 9.5 इंच. त्यानुसार इथं आपण मापं टाकतोय. वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करूया. आपण इलास्टिक लावणार आहोत त्यासाठी. त्यानंतर बॉटमला फोल्ड करण्यासाठी इथं आपण 1 इंचाला मार्क करतोय. आता हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पहा, इथे आपण कापडाची घडी घेत असताना हिपचा चौथा भाग आणि त्यामध्ये लूजिंग ॲड करून इथं मार्क करून घेतलं होतं. तर त्यामधून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे. त्याच्या साईडला तुमच्या पायाचा घेर आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्क करून पुन्हा आपल्याला कमरेच्या इथं 4 इंचाला मार्क करून तिथूनच खाली आपण 5 इंचाला मार्क करून घेतोय. पुन्हा आपल्याला बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पॅन्टची मापं घेत असताना लूजिंग थोडं एक्स्ट्रा घ्या, नाहीतर मग तुमची पॅन्ट ही टाईट होईल. आता हा पॉईंट इथं आपण खालच्या साईडला जोडून घेतोय. त्यानंतर ह्या बॉक्समध्ये आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, आता आपण हे कटिंग करून घेतोय. इथं अगदी 5 ते 7 मिनटात आपली पॅन्ट शिलाई करून तयार होते. पॅन्ट शिलाई करायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. पहा, आता हे दोन्ही पीस आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्या दोन्ही समोरील बाजू आपण इथं एकमेकावर ठेवून घेतोय. आता आपण हे शिलाई करतोय. आपल्या दोन्ही बाजूचे हे अर्धगोल शेप आहेत, ते आपल्याला अशा पद्धतीने इथं एकदा वितपत शिलाई घेऊन जोडून घ्यायचे आहेत. त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथं आपण पॅन्टच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित अशी डबल शिलाई करून घेतली. पहा, आता आपल्याला अशा पद्धतीने पॅन्ट मध्यातून फोल्ड करायची आहे, म्हणजे आपल्या दोन्ही पायाचे भाग हे वेगळे होतात. पहा, त्यानंतर पॅन्टच्या बॉटमला शिलाई करून घेऊयात, म्हणजेच आपल्या पायाचा खालचा भाग. तर तो मी आतल्या साईडला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेते. त्यावर आपल्याला एकदा बितपत मार्जिन घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. पहा,
इथे आपण पॅन्टच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित अशी शिलाई करून घेतली। पहा, आता आपल्याला ही पॅन्ट मध्यातून शिलाई करून घ्यायची आहे। तर पायाचे दोन्ही भाग मी अगदी एकमेकावर व्यवस्थित ठेवून घेतले। इथं आपल्याला एकदा वितपत शिलाई घेऊन खालच्या साईडला शिलाई लॉक करून शिलाई करून घ्यायची आहे। पहा, इथे जर तुम्हाला शिलाईनंतर पॅन्ट अल्टर करायची नसेल तर तुम्ही पहिल्यांदा ही शिलाई द्या, त्यानंतर तुम्ही पॅन्टचा बॉटम फोल्ड केला तरीसुद्धा चालेल। आता आपण पॅन्टच्या वरच्या साईडला इलास्टिक लावून घेतोय। तर त्यापूर्वी इथं आपल्याला वरच्या साईडचा अर्धा इंच कापड आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर खालच्या साईडला अगदी कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा, आपण फक्त अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड केलं आहे आणि त्यावर शिलाई देऊन घेतोय। तर वरच्या साईडला आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं, त्यानुसार इथं आपण अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय। आता ही शिलाई झाल्यानंतर तिथूनच आपल्याला अर्धा इंच कापड हे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आपण जी सुरुवातीला शिलाई दिली होती त्याच्या थोडं खालच्या साईडला इथं आपण शिलाई करून घेतोय। इथे आपल्याला 1 इंच कापड हे ओपन ठेवायचं आहे इलास्टिक इन्सर्ट करण्यासाठी। पहा, ते सोडून इथं मी संपूर्ण पॅन्टला अशा पद्धतीने अर्धा इंच कापड फोल्ड करून शिलाई करून घेते। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं आपल्याला कापड फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। आपण जे मार्जिन सोडलंय तिथपर्यंत शिलाई आपल्याला स्टॉप करायची आहे। पहा, आता आपण ह्यामध्ये इलास्टिक इन्सर्ट करणार आहोत। तर इथं मी लहान साईडची इलास्टिक घेतलेली आहे। तर आपली कंबर होती 14 इंच, तर इलास्टिक इथं मी 10 इंच घेतलेली आहे। आता ही आपण आतल्या साईडला अशा पद्धतीने इन्सर्ट करतोय। इलास्टिकची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी घेऊ शकता। इथे आपण लहान बाळासाठी पॅन्ट शिलाई करतोय, म्हणून मी इलास्टिकची साईज ही लहान घेतली आहे, जेणेकरून ती कमरेला लागणार नाही। इलास्टिक आपल्याला एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहे। पहा, त्यानंतर इलास्टिकचे दोन्ही टोक एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। पहा, त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना सगळ्यात लहान शिलाई घ्या, जेणेकरून ती उसवणार नाही। दोन्ही टोक अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्या। त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। इथे आपण इलास्टिक अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतली। त्यानंतर आपल्याला ही इलास्टिक आतल्या साईडला टाकून संपूर्ण पॅन्टला व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे। पहा, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। त्यानंतर आपण जे 1 इंच कापड ओपन ठेवलं होतं त्यावर इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथं अगदी सोप्या पद्धतीने आपल्या पॅन्टची शिलाई झाली आहे। तुम्हाला या संपूर्ण ड्रेसची शिलाई कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।